आपको अनम्यूट की रिक्वेस्ट आई होगी. मॅडम एक रिझल्ट बघा आता असं भरपूर आपण रिझल्ट घेतले पण एक युनिक रिझल्ट अशातला आलेला आहे. ऍसिडिटीचा एक खूप त्रास होता. एक 32 वर्षाची लेडी आहे लोणीकरमध्ये आणि मॅडम त्यांना रोज म्हणजे सकाळी 2 आणि संध्याकाळी 1 टॅबलेट खावा लागायची आणि दुपारपर्यंत त्या कायम झोपून राहायच्या. ऍसिडिटीचा इतका त्रास होता त्यांना. कित्येक डॉक्टर गेले आणि त्यांनी तोंडाने सांगितलं की जवळपास ह्या वर्षभरात त्यांनी ₹25,000 खर्च केलते. ऍसिडिटीचाच त्यांना म्हणजे रिलीफच भेटत नव्हतं. मागच्या 2 महिन्यांपासून आहे ना, आपलं आकाई सोडा रोज सकाळी घेतात आणि रोज संध्याकाळी त्रिफळा घेतात. आज इतकं छान फिलिंग आहे त्यांना आणि टोटली म्हणजे कुठलीच टॅबलेट आता वगैरे यूज करत नाही वगैरे. इतकं छान आहे वगैरे. म्हणजे खूप खुश आहेत त्या. येस. ॲसिडिटीवर खूप सुंदर रिझल्ट आला त्यांचा. येस आणि महत्वाची गोष्ट म्हणून सर की ऍसिडिटी म्हणजे लोकांना काय नाही वाटत आहे म्हणजे नाही का असं वाटतं की ऍसिडिटीचा काय गोळी घ्यायची आणि खायची आपली बरोबर. त्यांनी एक सांगत होते मॅडम, ते म्हणजे असा कुठलाच महिना नव्हता की अँटिबायोटिक मी यूज करत होते. प्रत्येक महिन्यामध्ये मला अँटिबायोटिक खावा लागायचं आणि ॲसिडिटीसाठी ₹25,000 पर्यंत खर्च केला म्हणले जवळपास 1 वर्षभरात. बरोबर बरोबर. येस येस. कुछ लोगों को ना मैम एसिडिटी नॉर्मल लगती है कि हाँ. थोड़ा ही ये हो जाएगा लेकिन एसिडिटी का मेजर अटैक भी आ सकता है, लोगों को ये पता नहीं है, राइट. महत्वाची गोष्ट बघा फॉर एक्झाम्पल आपलं डोकं दुखतंय आणि आपण काय केलं डोक्याची गोळी घेतली पण डोकं कशामुळे दुखतंय पित्ताचा त्रास आहे ऍसिडिटी वाढली. डोकं दुखतंय बरोबर डोक्याची गोळी घेणार पण तो प्रॉब्लेम त्याने सॉल्व्ह नाही होणार पण आपले प्रोडक्ट्स हे डायरेक्ट सेल्स वरती काम करतात कारण आपलं शरीर हे कशापासून बनलंय पेशींपासून बनलंय आपले जे प्रोडक्ट आहे पेशींना ताकद देण्याचं काम करतं नवीन पेशींची निर्मिती करतं हार्मोन इम्बॅलन्स झाले ते बॅलन्स करण्याचं काम करतं पूर्ण बॉडी सर्व्हिसिंग करण्याचं काम करतं त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले प्रोडक्ट यूज केले पाहिजे Yes. अनुभव पण शेअर केला पाहिजे चालेल करणार Yes, yes. सगळेजण आणि रोज टायमिंगला एक्सरसाइजला कनेक्ट व्हायचे रोज सकाळी कारण मॉर्निंगचं जे सेशन असतं ना आपलं